हेल्थ टेस्ट की बात आती है तो मैं भरोसा करता हूँ इंडिया लार्जेस्ट डायग्नोस्टिक्स कंपनी एजिस डायग्नोस्टिक्स। खुद को टेस्ट करते रहो। मागचे 19 पासून 24 पर्यंत खऱ्या अर्थानं मी खासदार होतो, पण खासदार असताना सुद्धा मला सारखा सासुरवास होता। उमेदवार जरी ओमराजे होता तरी अमित भैया स्वतः उमेदवार असल्यासारख्या माझ्या 6च्या 6 विधानसभेमध्ये अगदी स्वतः उमेदवार असल्या पद्धतीनं भैया साहेबांनी त्या ठिकाणी प्रचार केला। बांधवांनो, मला आपले आभार मानायचे की आपण अख्ख्या महाराष्ट्रात क्रमांक 2च्या लीडनं क्रमांक 2च्या मताधिक्यानं त्या ठिकाणी निवडून यायचा विक्रम आपल्या सगळ्याच्या आशीर्वादानं त्या ठिकाणी केला। खरं तर नंबर 1लाच आला असता, पण तिथं बी थोडा रडीचा डाव खेळले। 2 मशिनी होत्या। पहिल्या मशीनवर 2 नंबरला माझं नाव ओम प्रकाश भूपाल सिंह उर्फ पवनराजे निंबाळकर, आपलं चिन्ह मशाल। 2 नंबरची मशीन तिथं एक मंगळूरचा निंबाळकर हुडकून आणला, ती 2 नंबरला, आणि त्याचं चिन्ह चिमणी। ती मशाल आणि चिमणी ती सख्या चुलत भावासारखी दिसत होती। एकूण नेमकी चिमणी कोणची मशाल कोणची कळतच नव्हती। बोंबलल्या लोकांनी 20,000 मतं त्या चिमणीला टाकून दिले। ती मतं सुद्धा मशालीची होती। ती मतं जर त्या ठिकाणी मशालीच्या बटनावर पडली असती बांधवानो, तर कदाचित महाराष्ट्रामध्ये पहिल्या लेंडा निवडून आलेला खासदार हा ओमराजे निंबाळकर त्या ठिकाणी असला असता। बांधवानो, आता आपण बघताय, ज्या वेळेस 2.5 वर्षापूर्वी ज्या हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेबांनी, आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी, अतिशय सामान्य कुटुंबातली माणसं, ज्याच्या घरात कोण ग्रामपंचायतचा सदस्य देखील नव्हता, कोण त्या ठिकाणी रिक्षा चालवतोय, कोण पानटपरी चालवतोय, कोण खुरपायला जाते, कोण कॉलेजमध्ये शिपाई म्हणून काम करते, अशा सामान्य कुटुंबातल्या युवकांना बाळासाहेबांमुळे, उद्धव साहेबांमुळे आमदार होता आलं, खासदार होता आलं, मंत्री होता आलं। अगदी मुख्यमंत्र्याच्या खुर्चीपर्यंत काही जण गेली, लोकसभेच्या सभापती पदापर्यंत ही पद बाळासाहेबांनी, उद्धव साहेबांनी त्या ठिकाणी त्यांना दिली। आणि काय दुर्दैव महाराष्ट्राचं की स्वतः उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर बसलेल्या असताना ह्या कपाळकरंट्या माणसांनी त्यांना ईडीची भीती दाखव, त्यांना 50 खोकेचा आमिष दे, त्यांना मंत्रिपदाचा आमिष दे, असं करून देशाचे पंतप्रधान सांगतात की 70,000 कोटीचा घोटाळा अजित पवारांनी केला, आता त्यांना मी शिक्षा करणार आहे, हीच माझी गॅरंटी। मुख्यमंत्री म्हणून घेतलं नाही, खातं कोणती, तवरच तर कमळाबाईची नजर पवार साहेबाच्या पक्षाकडे गेली। त्या ठिकाणी त्यांचा बी सत्तेवर मागचे 2.5 वर्ष आले, आपण बघितलंय का नाही? आता 2 महिन्यापासून चालू आहे। कुठली योजना चालू आहे? आता 2 महिने झालं। ज्या दिवशी त्या खुर्ची द्यायला चालू केले असते, तिकडे गेला आणि लक्ष नाही, एक तर शेतकरी काटा फोन मधूनच हानीत होतं बघा, ते म्हणून बचलं। ही वस्तुस्थिती आहे का नाही? करता महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं 2 लाख रुपयाचं कर्ज सगळ्यात माफ करायचं काम त्या ठिकाणी बांधवानो, निस्वार्थपणे काम करणारा माणूस म्हणून त्या ठिकाणी उद्धवजी ठाकरे साहेबांसारखं नेतृत्व आपण बघितलंय। आणि स्वतःच्या स्वार्थासाठी आता लाडक्या बहिणीची जाहिरात मागच्या 2 महिन्यापासून करणारी ही कपाळकरंटी मंडळी, हे भ्रष्टाचारी सरकार तुम्ही त्या ठिकाणी बघताय। आता माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे की अशा पद्धतीच्या सरकारला मूठ माती द्यायचं काम ज्यांनी गद्दारी केली आणि गद्दारी करायला भाग पाडणाऱ्या कमळाबाईला सुद्धा त्याच ताकदीनं, त्याच भाषेत येणाऱ्या 20 तारखेला सहयोगी आमदार आहेत सत्ताधारी पक्षाचे, ती प्रत्येक आमदार, आता इथले आमदार तुम्हाला काय म्हणते, तो किती कुठे आणले म्हणून सांगते,
आकडा बारका नाहीच आहे. 3,000 कोटी. आता मी 6 विधानसभा मतदारसंघात फिरतो ना, माझ्या विरोधात 5 आहेत. मला सगळ्याचे आकडे माहिती आहेत. कोण 3,000 कोटी आणलं म्हणतोय, कोण 5,000 कोटी आणलं म्हणतोय, कोण 4,000 कोटी आणलं म्हणतोय. मी काल माने साहेबांबरोबर आलमल्याला गेलतो आणि आलमल्याहून बुदड्याला जायचं होतं. बुदड्याला मधून रस्ता आहे 4 किलोमीटरचा. पण भैयासाहेब त्यावेळी का आले? आज तेलाच्या डब्याचे भाव वाढलेत. एकीकडे सरकार म्हणते तेल आम्हाला स्वस्त करायचंय म्हणून आम्ही तेलावरचं आयात शुल्क कपात केलंय. पण बांधवांनो, सरकार धांदात खोटं बोलतंय. कसं? तुमची सोयाबीन त्या ठिकाणी गाळल्याच्या नंतर फक्त 17% तेल निघतंय, 83% सोयाबीन निघते, डीओसी निघते. फक्त तेलाच्या भावावर सोयाबीनचा भाव अवलंबून नाही. तेल एखाद्या वेळेस सामान्य माणसाला लागतंय म्हणून त्याच्यावरचं आयात शुल्क कपात केलं समजू शकतो. पण बांधवानो, डीओसी कोण खाते का? खाते का कोण डीओसी? डीओसी आयात करायचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला, व्यापाऱ्याच्या फायद्यासाठी घेतला आणि त्या ठिकाणी 11,000 रुपये क्विंटलनं विकणार जाणारं सोयाबीन आज शेतकऱ्याला 3200 रुपयानं विकायची वेळ त्या शेतकऱ्यावर आलेली आहे. ह्याचा विचार सुद्धा सामान्य शेतकऱ्यानं उद्याचं मतदान करत असताना ते विचार करूनच मतदान टाकणं अपेक्षित आहे. आपण बघितलं असेल की सत्तेच्या उन्मादात ही इतके बेधुंद होऊन गेले होते, बेफाम होऊन गेले होते. मागच्या लोकसभेला तर म्हणायचे आपकी बार 400 पार. आणि 400 कशासाठी पाहिजे होते? म्हणले आम्हाला संविधान बदलायचे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलंय ते संविधान आम्हाला बदलायचंय, ह्याच्यासाठी आम्हाला 400 पाहिजे. पण बांधवानो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामध्ये काय शक्ती आहे, काय ताकद आहे, हे लोकांना मिळालेल्या त्या संविधानाच्या माध्यमातून जे मत टाकायचा अधिकार मिळाला त्याच्यातनं दाखवून दिलं. जी 400 पारच्या गोष्टी करत होते त्यांना 300च्या आत आणायचं काम त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं आणि तुमच्या मताने त्या ठिकाणी केलं. मला वाटतंय आता तरी त्यांची डोकी ठिकाणावर आली असतील. आता सुद्धा तुम्ही बघा, भारतीय जनता पार्टीचा झेंडा मागे लिहिलेला असतंय तिथं त्यांच्या पार्टीच्या ह्याच्यावर राष्ट्रप्रथम म्हणजे देश प्रथम. पुन्हा लिहिलं असतंय पार्टी द्वितीय म्हणजे पक्ष दुसऱ्या नंबरला. आणि पुन्हा खाली लिहिलेलं असतंय व्यक्ती 3ऱ्या नंबरला म्हणजे वैयक्तिक माणूस 3ऱ्या नंबरला. आता मला तुम्हाला विचारायचंय, तुमच्याकडं मोदी सरकारची जाहिरात करीत रथ आलता का गावात? मोदी सरकारची. आता मला सांगा, भारत सरकार सुद्धा म्हणून गेले. संविधानानं भारत सरकार म्हणलं पाहिजे होतं, भारत सरकार नाव काढून टाकलं. काय म्हणले? मोदी सरकार. मग भारतीय जनता पार्टीला माझं विचारणं आहे, तुमच्याच तत्वाला हरताळ फासायचं काम तुम्ही स्वतःच करताय की देशाला सुद्धा भारत सरकार म्हणायच्या ऐवजी जर मोदी सरकार म्हणत असाल तर तुम्ही जे माग त्या झेंड्यावर लिहिलंय ते लिहिलंय कशासाठी? ह्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा स्वतःच्या मनाला त्या लिहिणाऱ्यानं विचारलं पाहिजे. अशा पद्धतीची परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. आज आता आपण बघताय 2 वर्ष झालं जिल्हा परिषद नाही, जिल्हा परिषदच्या सदस्याच्या निवडणुका नाहीत, नगरपालिकेच्या निवडणुका नाहीत. सगळ्या कुठल्याही निवडणुका नसल्यामुळं सगळा निधी सगळं काम हे आमदार म्हणतोय ती माझ्यामुळे झालंय, म्हणतोय काय बी आलं की माझ्यामुळे आलंय. मला वाटतंय ती 3,000 कोटीचा जी हिशोब केलाय का त्याच्यात सुद्धा कर्मचाऱ्याच्या पगाराचा समावेश आहे का हे सुद्धा बघणं मला वाटतंय गरजेचं आहे. ती सुद्धा असेल त्याच्यात. माझ्यामुळे झालंय म्हणायचं सगळं सगळं मी. मला वाटतंय ह्या पद्धतीचं आत्मकेंद्री राजकारण करणं योग्य नाही. एवढंच नाही, प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे रस्ते ज्याचा अधिकार त्या ठिकाणी खासदाराचा आहे. कोणता रस्ता घ्यायचा, कुठल्या रस्त्याला प्रायोरिटी द्यायची, कुठले रस्ते सुचवायचे ते आम्ही केलेलं असताना सुद्धा आम्ही कधी त्याच्या उद्घाटनाच्या भानगडीत पडलो नाही.
पण आता ते सुद्धा काम आमचंच आहे म्हणून सांगतंय. आता आमच्या तुळजापूरचं 196 तर तुम्हाला सांगतो, रेल्वे विभाग कुणाकडे असते हो? केंद्र सरकारकडे का राज्य सरकारकडे? त्या आमच्या तुळजापूरच्या माणसाला सांगावं, रेल्वेचं मी जाऊन तीच कुदळ खांदायला लागले, तीच उद्घाटन करायला लागले. काय पद्धत आहे? स्वतःच्या आत्मक केंद्रामध्ये इतकी पछाडलेली माणसं आहेत, नुसतं श्रेय घ्यायचं त्या ठिकाणी कुत्तर ओढ लागलेली आहे. मला वाटतं अशा लोकांना सुद्धा धडा दाखवायचं काम त्या ठिकाणी आपल्याला करावं लागणार आहे. मला गेल्या वेळच्या विधानसभेची सुद्धा आवर्जून आठवण करून द्यायची. बांधवानो, गेल्या वेळेस शिवसेनेची भारतीय जनता पार्टीची युती होती. माने साहेब 2 वेळेस आमदार असताना सुद्धा तुम्हाला माहिती आहे कुणाचा लाडका पीए होता? कुणाचा? त्या लाडक्या पीए साठी त्या ठिकाणी ही जागा आदळापट करून भांडून त्या ठिकाणी घेतली. बांधवानो, केवळ माने साहेबांनी, माने साहेब म्हणते आता लोक विचारते तुम्ही तर आणलाव की, ती म्हणते झक मारली चुकलाव म्हणले, आम्ही जाणलाव म्हणले, असं स्वतः म्हणतात माने साहेब. तुम्ही ऐकलं असेल. पण बांधवानो, ते अजून एक सांगते की गाढवाचं पिल्लू तवा गोंडच दिसत होतं, बारकं होतं. आम्हाला वाटलं लय भारी आहे काय की, आणलं म्हणले. आणि आता जसं जसं गाढवाचं पिल्लू वाढायला लागलंय, जवा जवा लाथा घालायला चौकड फिरून, आता आमच्या लक्षात येईल की ही कसलं आहे ते. आणि म्हणून ह्याचा सुद्धा विचार त्या ठिकाणी येणाऱ्या निवडणुकीच्या माध्यमातून आपण करणं अपेक्षित आहे. खरंच मला दिनकर माने साहेबांचं सुद्धा कौतुक करायचंय की मधल्या पडझडीच्या काळात अनेक लोकांनी गद्दारी करून पक्ष बदलली, पार्टी बदलली, पण माने साहेबांनी आमच्या शिवसेनेच्या साऱ्या त्या ठिकाणी सहकार्याने, अगदी संतोष भाऊ तुमचं सुद्धा नाव या ठिकाणी घ्यावं लागेल, तुम्ही ना पक्ष बदलला ना पार्टी बदलली. संकटाच्या संघर्षाच्या काळात ज्या पद्धतीनं आम्ही उद्धवजी ठाकरे साहेबांच्या मागे ठामपणे उभे होतो, त्याच ताकदीनं तुम्ही सुद्धा सगळेजण उभे राहिलात. आणि मला वाटतंय त्याच निष्ठेचं फळ म्हणून आज माने साहेब त्या ठिकाणी आपल्याला ही उमेदवारी मिळालेली आहे. निश्चित सारेच्या सारे शिवसैनिक मिळून मोठ्या ताकदीनं त्या ठिकाणी परत एकदा आपल्याला महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवल्याशिवाय राहणार नाही, हे सुद्धा मी आवर्जून या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सगळ्याला सांगतो. आता आपण बघितलं असेल की आंतरवली सराटीचा लाठीचार्ज तुम्ही विसरलेले आहेत का हो? मनोज दादांवर SITची इन्क्वायरी करा, SIT स्थापन करा म्हणून सांगणारा कोण होता? कोण होता? कोण होता? आता त्याचा सुपडा, आता त्याचा सुपडा. आणि मी लय जास्त भाषण करीत नाही. मला तुम्हाला विचारायचंय की देवेंद्र फडणवीसना महाराष्ट्राचं मुख्यमंत्री करायचंय का तुम्हाला? एवढाच प्रश्न आहे, बाकी जास्त काही विचारायचं नाही मला. हा, नाहीतर तुमचं पुन्हा माहिती आहे का आहे ती, त्यामुळे ह्याच्यापेक्षा जास्त सांगावं, जास्त बोलावं असं काही नाही. आज या सभेच्या माध्यमातून मला आपल्याला बोलायचंय की महाविकास आघाडीनं त्या ठिकाणी पंचसूत्री आणली आहे. ही लोक लाडक्या बहिणीला 1,500 रुपये देऊन फोन लावून सारखे विचारत होते. बांधवानो, महाविकास आघाडीचं सरकार आल्याच्या नंतर महिन्याला 3,000 रुपये इतकं मानधन त्या ठिकाणी लाडक्या बहिणीला दिलं जाणार आहे. दुसरी पंचसूत्री, महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्याच्या नंतर पहिल्याच कॅबिनेटला महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं 3 लाख रुपयापर्यंत कर्ज त्या ठिकाणी माफ केलं जाणार आहे. तिसरी पंचसूत्री, बांधवानो, आपल्याकडचे जे बेरोजगार युवक आहेत त्या बेरोजगार युवकांना ज्यांना नोकऱ्या नाहीत अशा आपल्या बेरोजगार युवकांना महिना 4,000 रुपये त्या ठिकाणी बेरोजगार भत्ता द्यायचा निर्णय सुद्धा महाविकास आघाडीच्या सरकारनं घेतलाय. चौथी पंचसूत्री, आता तुम्ही एक कार्ड घेऊन आजारी पडल्यावर दवाखान्यात जाता नाही? ती कार्ड घेऊन गेल्यावर पहिल्यांदा तर ती डॉक्टर म्हणते आमचा दवाखाना योजनेत नाही, निघाला गडी पुढच्या दवाखान्यात.
पुढच्या दवाखान्यात गेला रे गेला गडी की मग ती डॉक्टर बघते पहिल्यांदा, अरे रे रे ही आजार बसत नाही की योजनेत, अरे रे 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 ही ऑपरेशन बसत नाही की योजनेत, ही औषध बी बसत नाही योजनेत. आता ती 5 लाखाचं कुठं काय कपाळात घालून घ्यायचं का काय? ही अवस्था आहे का नाही हो? आहे का नाही अवस्था त्या काळची? आंदवानो, हीच अडचण लक्षात घेऊन महाविकास आघाडी सरकारनं 25 लाख रुपयाचा एका माणसाचा आरोग्य विमा त्या ठिकाणी उतरवायचा निर्णय सुद्धा महाविकास आघाडीचं सरकार आल्याच्या नंतर घेतला जाणार आहे. आज ह्या साऱ्याच्या साऱ्या गोष्टी जर आपल्याला करायच्या असतील, एवढंच नाही, आपल्या लाडक्या बहिणीला आज सार्वजनिक प्रवासासाठी 50% सूट आहे. महाविकास आघाडीच्या सरकारच्या माध्यमातून 100% सवलत प्रवासामध्ये त्या ठिकाणी असणार आहे बहिणीसाठी बांधवानो. आणि या सरकारनं मुलींचं शिक्षण मोफत करू अशी घोषणा केली, पण अजून अंमलबजावणी केली नाही. महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून मुलांचं आणि मुलींचं दोघांचं शिक्षण मोफत त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या सरकारच्या माध्यमातून केलं जाणार आहे. याचा सुद्धा विचार त्या ठिकाणी आपण करणं गरजेचं आहे. आज ह्या आमदार साहेबांनी, आता सगळी आकडेवारी माने साहेब माझ्या नंतर सांगतील तुम्हाला की तुमच्या विकासाचं काही येणार नाही, पण मतदारसंघाच्या विकासाच्या नावाखाली आणलेल्या पैशातनं त्या टक्केवारीचं इतकं मोठं मोह त्या ठिकाणी उठलंय, एवढा मोठा लोह त्या ठिकाणी उठलाय. आणि त्या टक्केवारीच्या पैशातनं आपल्याच आमदारांनी अख्ख्या औसा विधानसभा मतदारसंघात एकच मोहीम हाती घेतलं, वावर शोधान वावर खरेदी करा. एकमेव कार्यक्रम चालू आहे, एक कलमी कार्यक्रम चालू आहे. त्याचा तपशील तुम्हाला त्या ठिकाणी माने साहेब देतील.